नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण राज्यसेवा MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, अनुराग कशाचे नाव आहे? योग्य पर्याय आहे 3, तर अनुराग हे महासंगणकाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या सार्वत्रिक निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? योग्य पर्याय आहे 1, तर 2004 ची सार्वत्रिक निवडणुकीपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला। प्रश्न क्रमांक 3, काही दुष्ट हेतूने व्हायरस प्रोग्राम तज्ञ नेटद्वारा व्हायरस सोडून इतरांच्या संगणकातील माहितीची नासधूस करतात, अशा गुन्ह्याला डॅश डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2, तर काही दुष्ट हेतूने व्हायरस प्रोग्राम तज्ञ नेटद्वारा व्हायरस सोडून इतरांच्या संगणकातील माहितीची नासधूस करतात, अशा गुन्ह्याला व्हायरस डिसेमिनेशन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 4, DVDचा विकास कोणत्या कंपनीने केला? योग्य पर्याय आहे 3, तर DVDचा विकास हा तोशिबा या कंपनीने केला। प्रश्न क्रमांक 5, डिजिटल सिग्नेचर वापरण्यासाठी बटनांच्या जोडीच्या बटनाचे नाव काय? योग्य पर्याय आहे 3, तर प्रायव्हेट की हे डिजिटल सिग्नेचर वापरण्यासाठी बटनांच्या जोडीच्या बटनाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 6, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 या कायद्यानुसार ई-गव्हर्नन्स या विषयासंदर्भात डॅश डॅश या कलमात लिहिलेले आहे। योग्य पर्याय आहे 1, तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 या कायद्यानुसार ई-गव्हर्नन्स या विषयासंदर्भात कलम 4 ते 10 मध्ये लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश रोजी सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल ऑफ मुंबई पोलिसाची स्थापना झाली। योग्य पर्याय आहे 3, तर 18 डिसेंबर 2000 रोजी सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल ऑफ मुंबई पोलिसाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश मध्ये आशिया खंडामध्ये भारत हा पहिला देश होता की ज्याने कांडला येथे EPZ निर्माण केला। योग्य पर्याय आहे 3, तर 1965 मध्ये आशिया खंडामध्ये भारत हा पहिला देश होता की ज्याने कांडला येथे EPZ निर्माण केला। प्रश्न क्रमांक 9, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 यामध्ये डॅश डॅश प्रकरणे व डॅश डॅश तपशिलांच्या याद्या करण्यात आल्या आहेत। योग्य पर्याय आहे 4, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 यामध्ये 10 प्रकरणे व 4 तपशिलांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत। प्रश्न क्रमांक 10, SEZ सेजचा उद्देश डॅश डॅश आहे। योग्य पर्याय आहे 2, तर SEZचा उद्देश परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा आहे। प्रश्न क्रमांक 11, ISDN चे विस्तारित रूप डॅश डॅश असे आहे। योग्य पर्याय आहे 2, तर ISDN चे विस्तारित रूप हे इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क असे आहे। प्रश्न क्रमांक 12, संगणक व तंत्रज्ञान यामुळे 21वे शतक कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य पर्याय आहे 3, तर संगणक व तंत्रज्ञान यामुळे 21वे शतक हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शतक म्हणून ओळखले जाते।
प्रश्न क्रमांक 13. सी ही संगणकीय भाषा डॅश डॅश या लॅबोरेटरीजकडून विकसित झाली. योग्य पर्याय आहे 2. तर सी ही संगणकीय भाषा बेल या लॅबोरेटरीजकडून विकसित झाली. प्रश्न क्रमांक 14. शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी भारत सरकारने शेअर्स सर्टिफिकेट ही डॅश डॅश स्वरूपात रूपांतरित करण्यास लावले. योग्य पर्याय आहे 2. तर शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी भारत सरकारने शेअर सर्टिफिकेट हे डीमॅट स्वरूपात रूपांतरित करण्यास लावले. प्रश्न क्रमांक 15. मीडिया लॅब एशियाने टेलिमेडिसिन क्षेत्रात टाकलेले पाऊल डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. योग्य पर्याय आहे 3. तर मीडिया लॅब एशियाने टेलिमेडिसिन क्षेत्रात टाकलेले पाऊल ई धन्वंतरी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16. VRML म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर VRML म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी लँग्वेज होय. प्रश्न क्रमांक 17. ई-सागू हे सॉफ्टवेअर मीडिया लॅब एशिया या संस्थेने कोणत्या क्षेत्रासाठी तयार केले आहे. योग्य पर्याय आहे 3. तर ई-सागू हे सॉफ्टवेअर मीडिया लॅब एशिया या संस्थेने शेती या क्षेत्रासाठी तयार केले आहे. प्रश्न क्रमांक 18. प्राध्यापक निकलाउज वर्थ यांनी फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 1971 साली डॅश डॅश या संगणकीय भाषेला विशेष दर्जा प्राप्त करून दिला. योग्य पर्याय आहे 1. तर प्राध्यापक निकलाउज वर्थ यांनी फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 1971 साली पास्कल या संगणकीय भाषेला विशेष दर्जा प्राप्त करून दिला. प्रश्न क्रमांक 19. इस्रो या भारताच्या अंतराळ संशोधन केंद्राने शिक्षणासाठी डॅश डॅश हा उपग्रह तयार केला. योग्य पर्याय आहे 2. तर इस्रो या भारताच्या अंतराळ संशोधन केंद्राने शिक्षणासाठी एज्युसेट हा उपग्रह तयार केला. प्रश्न क्रमांक 20. डॅश डॅश म्हणजे कॉम्प्युटरद्वारे तयार करण्यात आलेले त्रिमितीय आभासी वास्तव्य होय. योग्य पर्याय आहे 3. तर व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे कॉम्प्युटरद्वारे तयार करण्यात आलेले त्रिमितीय आभासी वास्तव्य होय. प्रश्न क्रमांक 21. सफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तीसाठी तयार केले आहे. योग्य पर्याय आहे 2. तर SAFA सफा हे सॉफ्टवेअर अंध या व्यक्तींसाठी तयार केले आहे. प्रश्न क्रमांक 22. CIC म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर CIC म्हणजेच कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर होय. प्रश्न क्रमांक 23. ॲक्वा हे प्रश्नोत्तर स्वरूपातील डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 3. तर ॲक्वा हे प्रश्नोत्तर स्वरूपातील वेब पोर्टल आहे. प्रश्न क्रमांक 24. डॅश डॅश कॅल्क्युलेटरमुळे त्रिकोणमिती, लॉगरिथम यासारख्या गणिती क्रिया करता येतात. योग्य पर्याय आहे 1. तर सायंटिफिक कॅल्क्युलेटरमुळे त्रिकोणमिती, लॉगरिथम यासारख्या गणिती क्रिया करता येतात. प्रश्न क्रमांक 25. ई-वेस्ट हा गंभीर प्रश्न आहे कारण ते डॅश डॅश आहे. तर योग्य पर्याय आहे 3. तर ई-वेस्ट हा गंभीर प्रश्न आहे कारण ते आरोग्यास घातक आहे.
प्रश्न क्रमांक 26. पॉलीसेन्सरमधील अशुद्धी ओळखण्याचे उपकरण आहे. योग्य पर्याय आहे 3. तर पॉलीसेन्सर हे पाण्यामधील अशुद्धी ओळखण्याचे उपकरण आहे. प्रश्न क्रमांक 27. SITE साइट म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 2. तर SITE साइट म्हणजेच सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट होय. प्रश्न क्रमांक 28. SLIP स्लीप म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 2. तर स्लीप म्हणजेच सिरियल लाईन इंटरमेंट प्रोटोकॉल होय. प्रश्न क्रमांक 29. मंगल या फॉन्टची निर्मिती कोणी केली? योग्य पर्याय आहे 1. तर प्राध्यापक र.कृ. जोशी यांनी मंगल या फॉन्टची निर्मिती केली. प्रश्न क्रमांक 30. ॲपलची स्थापना कधी झाली? योग्य पर्याय आहे 1. तर 1 एप्रिल 1976 मध्ये ॲपलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 31. ISD म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 1. तर ISD म्हणजेच इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युशन होय. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र हे GST बिल पास करणारे कितवे राज्य ठरले? योग्य पर्याय आहे 2. तर महाराष्ट्र हे GST बिल पास करणारे 17वे राज्य ठरले. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणती लिनक्सवर आधारित संगणक प्रणाली म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम CDAC या संस्थेने विकसित केली आहे? तर CDAC म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग होय. तर ह्याचा योग्य पर्याय आहे 3. तर भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन ही लिनक्सवर आधारित संगणक प्रणाली CDAC या संस्थेने विकसित केली आहे. प्रश्न क्रमांक 34. संगणकावरून तुमची माहिती हॅक करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर गुन्हेगारीला डॅश डॅश म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर संगणकावरून तुमची माहिती हॅक करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35. Y2K ही समस्या डॅश डॅश आहे? योग्य पर्याय आहे 4. तर Y2K ही समस्या वर्ष 2000 साली निर्माण झालेली संगणक संबंधित समस्या होय. प्रश्न क्रमांक 36. माहिती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर माहिती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास पॅकेट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. ईमेलच्या पुढील पायरीस काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर इन्स्टंट मेसेजिंग हे ईमेलच्या पुढील पायरीस म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. चर्चासमूहामध्ये समाविष्ट होण्यापूर्वी वेगवेगळ्या सभासदांमधील मेसेजची पाहणी वाचन करणे या प्रक्रियेस काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 2. तर चर्चासमूहामध्ये समाविष्ट होण्यापूर्वी वेगवेगळ्या सभासदांमधील मेसेजची पाहणी वाचन करणे या प्रक्रियेस लर्किंग असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 39. विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे विद्यावाहिनी हा उपक्रम इनसॅट 3B या उपग्रहाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40. IT ॲक्ट 2000 नुसार कॉम्प्युटर रिसोर्स म्हणजे डॅश होय. योग्य पर्याय आहे 4. तर IT ॲक्ट 2000 नुसार कॉम्प्युटर रिसोर्स म्हणजेच वरील सर्व म्हणजेच कॉम्प्युटर नेटवर्क व डेटा होय. प्रश्न क्रमांक 41. वेअरेबल संगणकाचे उदाहरण डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर गुगल ग्लास हे वेअरेबल संगणकाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 42. समान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्कला काय संबोधले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर समान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्कला वर्ल्ड वाईड वेब असे संबोधले जाते, जे WWW. प्रश्न क्रमांक 43. अंधांसाठी टेक्स्ट टू ब्रेल आणि स्पीच यांना एकत्र करून तयार केलेल्या माहितीची देवाणघेवाण करणारा सिस्टीमचे नाव डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अंधांसाठी टेक्स्ट टू ब्रेल आणि स्पीच यांना एकत्र करून तयार केलेल्या माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या सिस्टीमचे नाव श्रुतीदृष्टी असे आहे. प्रश्न क्रमांक 44. संगणकाच्या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमनुसार अ या संख्येचे मूल्य 10 असेल तर रू ही संख्या काय दर्शवते? योग्य पर्याय आहे 3. तर संगणकाच्या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमनुसार अ या संख्येचे मूल्य 10 असेल तर रू ही संख्या 15 हे मूल्य दर्शवते. प्रश्न क्रमांक 45. ई क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या उद्देशाने बनवला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर ई क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट हा सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठ्यात करण्याच्या उद्देशाने बनवला आहे. प्रश्न क्रमांक 46. इंटरनॅशनल मोबाईल टेक्नॉलॉजी 2000 अनुसार 3G प्रणालीमध्ये माहितीची वहन क्षमता निदान पुढील वेगाने होण्याची तरतूद असायला हवी. योग्य पर्याय आहे 2. तर इंटरनॅशनल मोबाईल टेक्नॉलॉजी 2000 अनुसार 3G प्रणालीमध्ये माहितीची वहन क्षमता निदान 200 किलोबिट्स पर सेकंद असण्याची तरतूद असायला हवी वेगाने होण्याची. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली DTH म्हणजे डायरेक्ट टू होम सेवा देते? योग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे 3. तर इनसॅट 4B हे उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली DTH सेवा देते या उपग्रहाद्वारे. प्रश्न क्रमांक 48. भारतीय उपग्रह अंतरिक्षामध्ये बहुतांशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात? योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय उपग्रह अंतरिक्षामध्ये बहुतांशी सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावर या स्थळावरून सोडण्यात येतात. ही श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे आहे. प्रश्न क्रमांक 49. सीडॅकने ग्रामीण भागातील कॅन्सरवर उपचार व त्याची देखभाल करणारी जी सिस्टीम बनविली आहे तिचे नाव डॅश आहे.
योग्य पर्याय आहे 2. तर सीडॅकने ग्रामीण भागातील कॅन्सरवर उपचार व त्याची देखभाल करणारी जी सिस्टीम बनवली आहे तिचे नाव आहे ऑनकोनेट आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. फायरवॉलचे खालीलपैकी कार्य हे डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर फायरवॉलचे अंतर्गत जाळ्याचे बाहेरील धोकादायक बहिस्त जाळ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे कार्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.